साधारण 2 वर्षापूर्वी एक स्टेफेनो फिलॉसॉफी नावाचा इटालियन सायकलिस्ट मुंबई टू कन्याकुमारी अशी कोस्टल राईड करत होता आणि मनकुपीमध्ये थांबला. तर जेव्हा त्याच्याशी चर्चा करत होतो, त्याला विचारलं की सायकलिंग करण्यामागे किंवा इंडियामध्ये येण्याचं नक्की कारण काय. तो म्हणाला, इनर रिबर्थ. बऱ्याचदा काय होतं की आपण गोष्टी मिळवण्याच्या मागे लागलेलो असतो. ताण तणाव सगळं सहन करून आपण त्या गोष्टी मिळवतो, पण तरी मन आपलं अस्थिर किंवा अशांत असतं. डोक्यात वेगवेगळे विचार असतात. त्यानंतर आपण आपल्यालाच दुसऱ्यांशी कम्पेअर करायला लागतो, जरी ती गोष्ट आपल्याला आवडत असेल तर. तर ह्यावेळी आपल्याला हवं असतं ते म्हणजे माइंड, सोल आणि बॉडी ह्यांचं पुनरुज्जीवन, आणि तेच करणं म्हणजे इनर रिबर्थ. अशावेळी आपल्याला काय हवं असतं, तर एखादं ठिकाण जिथे निसर्ग आपल्याशी बोलेल आणि आपण स्वतःलाच ऐकू शकू. शहराच्या गोंगाटातून बाहेर पडल्यावर जेव्हा माणूस मनकुपीच्या शांततेत श्वास घेतो, तेव्हाच हिलिंगची पहिली पायरी चालू होते. मनकुपीचं निसर्गाशी असलेलं नातं, तिथली शांतता आणि इकोथेरपीची ऊब, त्यातून इनर रिबर्थचा नक्की अनुभव मिळतो. तर तुमच्या इनर रिबर्थची ती जागा मनकुपी नक्की बनू शकतं. तर मनकुपी कॅम्पिंगचे इकोथेरपी कॅम्प आणि आमचे इको रूम्स ह्याचे बुकिंग डिटेल्स मी खाली कॅप्शनमध्ये देतो आहे. तर आजच मला आणि मनकुपीला नक्की फॉलो करा.